आयुक्त काय बोलले? आयुक्त नव्हते, अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले 4-5 दिवसामध्ये आयुक्तांसमोर आमचे सर्व शिष्टमंडळाचे शिवसेना पक्षाचे त्यांची एक बैठक लावली जाईल आणि ज्या पावसाळ्यापूर्वी जी काही कामं रखडली ती ताबडतोब 8 दिवसामध्ये संपूर्ण पुणे शहरातली जे कामं नाले साफसफाई असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्याचबरोबर पावसाळ्यांची साफसफाई लवकर या ठिकाणी चालू करतो. कसं आंदोलन असणार? आम्ही सांगितले की या ठिकाणी 5-6 दिवसामध्ये जर कामच या ठिकाणी चालू नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी होणार. त्याच्या अगोदर शिष्टमंडळ आमच्या पक्षाचे जे सर्व पदाधिकारी असतात त्यांच्या समेत या ठिकाणी आयुक्तांसमोर एक बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आमचं जर समाधान नाही झालं आणि पावसाळ्यापूर्वी जर पुणे शहरातली कामं चालू नाही झाले याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी शिवसेना करेल. जमामध्ये ना शरद 14 दिवस जमामध्ये पक्षाला काय असतं, जमामध्ये आम्ही कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत आणि नागरिकांसाठी पुणेकरांसाठी आम्ही निश्चित रस्ते होत. आम्ही प्रशासनाला सांगितलं या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी काम हो, भाजप असो पुणे असो, पण जर काम नाही झाले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पक्ष या ठिकाणी करेल. आता आम्ही आयुक्तांसंघ आयुक्तांचे असं त्यांचे सहायुक्त होते, काटकर साहेब अतिरिक्त आयुक्त होते, त्या ठिकाणी त्यांच्याशी संबंधित चर्चा केली. लवकर या बैठक होईल. त्याच्यानंतर जर कामं नाही झाले याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आंदोलन शिवसेना करेल. जुमानत नाही त्यापेक्षा आमचं आंदोलन वेगळं असेल. फक्त कामं होते पुणेकरांच्या बरोबर, आम्ही पुणेकरांच्या हितासाठी आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने आम्ही धाडं धरणार आहे. दरवर्षी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात मध्ये पाऊस झाल्यानंतर आपण बघितलं असताना की बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलं, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. हे माहिती असताना सुद्धा ह्या वर्षी पहिल्याच पावसामध्ये एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे रस्ते या ठिकाणी जलमय झाले. ते कुठल्याही ठिकाणी या ठिकाणी नाले सफाई झालेली नाही. तो 60% अधिक ठिकाणी या ठिकाणी नाले साफसफाई या ठिकाणी रखडलेली आहे. अधिकारी का दुर्लक्ष करत आहे? नगरसेवक आता झाले मार्च मध्ये या गोष्टीचं बघून राहिले. शिवसेना ही जनतेसाठी असते, सत्ता बेताल लोकांना नागरिकांच्या हितासाठी, नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमी शिवसेना हे रस्त्यावर उतरलेले असते. पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेत नाही पडून सुद्धा पुणेकरांना जे व्यतीत धरलं गेलं, पुणेकरांनी जे पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांना जे मुठीत जीव धरून आपल्याला चालावं लागलं त्याचाच अभिचारासाठी हजारो कोटी टेंडर पावसाळ्यापुढे काढलेले कुठे गेले? हा फक्त कागदावर पैसा आहे का? त्याच्या भ्रष्टाचारी ह्या ठिकाणी झाली या ठिकाणी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. माहिती निश्चित याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन पावसाळ्यापूर्वी आजही आम्ही अधिकाऱ्यांना अल्टिमेट देतो की लवकरात लवकर त्या ठिकाणची नाले साफसफाई, पावसाळी लाईनची साफसफाई, ड्रेनेज झाले ते ताबडतोब त्या ठिकाणी चालू करावी. पण भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा 100% या सर्व गोष्टी आम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या